नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी साथीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा जबरदस्त तंत्रज्ञानाबद्दल बोलणार आहोत जे तुमच्या शेतीचं चित्रच पालटून टाकू शकतं. पण हो, पुढे जाण्याआधी एक आठवण. जर तुम्हाला शेतीमधील असेच नवनवीन प्रयोग आणि शास्त्रीय माहिती आवडत असेल तर आपल्या कृषी साथी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, ती बाजूची घंटी नक्की दाबा, म्हणजे आमची नवीन माहिती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. चला तर मग आता थेट मुद्द्यालाच हात घालूया. हा आकडा बघा, 40%. धक्का बसला ना? पण हे एक असं सत्य आहे ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. वेगवेगळ्या संशोधनांमधून हेच समोर आलंय की आपल्या देशातला एक सामान्य शेतकरी जो दिवस-रात्र शेतात राबतो, तो आपल्या एकूण खर्चापैकी जवळपास 40% खर्च नकळतपणे वाया घालवतो. कधी विचार केलाय का की आपण इतकी मेहनत करतो, महागडी खतं आणतो, जीवाचं रान करून पिकांना पाणी देतो, पण हे सगळं जातं कुठे? खरं तर आपण जे पाणी आणि खत देतो त्याचा मोठा हिस्सा पिकाच्या मुळांपर्यंत पोचतच नाही. काही पाणी तळपत्या उन्हामुळे वाफ होऊन निघून जातं. तर उरलेलं पाणी आणि खत ते पिकाशेजारी उगवलेलं नको असलेलं गवत म्हणजे आपलं तण आरामात शोषून घेतं. आणि आपण फक्त बघत राहतो. आपली मेहनत, पैसा, वेळ सगळं डोळ्यांदेखत वाया जात असतं. पण आता जरा विचार करा, काय होईल जर तुमचा हा सगळा अपव्यय थांबला तर? काय होईल जर तुमचा खताचा आणि पाण्याचा खर्च जवळजवळ अर्ध्यावर आला आणि त्याचवेळी तुमचं उत्पादन 1.5 पट, काही पिकांमध्ये तर दुप्पट-तिप्पट वाढलं तर? हो, हे शक्य आहे. आज आपण अशाच एका तंत्रज्ञानावर बोलणार आहोत ज्याला जगभरातले प्रगत शेतकरी वापरतात आणि त्याला आदराने शेतीचं ब्रह्मास्त्र असं म्हणतात. होय, आपण बोलतोय मल्चिंगबद्दल. आजच्या या विशेष भागात आपण मल्चिंगची A to Z माहिती घेणार आहोत. मल्चिंग म्हणजे नेमकं काय, त्याच्यामागे कोणतं विज्ञान काम करतं, ते शेतात लावण्याची योग्य शास्त्रीय पद्धत कोणती, आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या एका बदलामुळे आपण आपल्या नफ्यामध्ये लाखोंची वाढ कशी करू शकतो, हे सगळं काही आपण अगदी सोप्या भाषेत टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. चला तर मग अगदी मुळापासून सुरुवात करूया. मल्चिंग म्हणजे काय? सोपं आहे. कधी निसर्गाकडे बघा. निसर्ग आपली जमीन कधीच उघडी ठेवत नाही. जंगलात जा, तिथे जमीन नेहमी सुक्या, गळलेल्या पानांनी झाकलेली असते. यालाच आच्छादन म्हणतात. निसर्गाचा हाच सोपा नियम जेव्हा आपण आपल्या शेतात वापरतो तेव्हा त्याला मल्चिंग असं म्हणतात. पूर्वी आपले आजोबा पणजोबा पेंढा किंवा उसाचं पाचट वापरायचे, ते झालं सेंद्रिय मल्चिंग. पण आजच्या आधुनिक शेतीत आपण एका खास प्रकारच्या प्लास्टिक फिल्मचा वापर करतो ज्याला म्हणतात प्लास्टिक मल्चिंग. आता तुमच्या मनात येत असेल की हा प्लास्टिकचा कागद शेतात अंथरण्याची एवढी काय गरज? तर मित्रांनो, यामागे एक जबरदस्त विज्ञान आहे जे या 4 मुख्य स्तंभांवर उभं आहे. हे 4 स्तंभ म्हणजे मल्चिंगचे 4 मोठे फायदे. चला आता एक एक करून प्रत्येक फायदा नीट समजून घेऊया. पहिला आणि सगळ्यात मोठा फायदा, विशेषतः आपल्या महाराष्ट्रासारख्या पाण्याचं दुर्भिक्ष्य असलेल्या भागासाठी. अभ्यासाचं सांगतो की आपण पिकांना जे पाणी देतो त्यातलं तब्बल 60 ते 70% पाणी बाष्पीभवनाने म्हणजे सूर्याच्या उष्णतेने वाफ होऊन उडून जातं. मल्चिंग इथेच जादू करतं. तो प्लास्टिकचा कागद सूर्याची उष्णता थेट जमिनीवर पोहोचू देत नाही आणि जी काही थोडी वाफ तयार होते ती त्या प्लास्टिकला धडकते, तिचे पुन्हा पाण्याचे थेंब बनतात आणि ते थेंब थेट पिकाच्या मुळांशी पडतात. म्हणजे पाण्याचा प्रत्येक थेंब न थेंब पिकाच्या कामी येतो. जिथे पाण्याची टंचाई आहे तिथे हे तंत्रज्ञान एका वरदानापेक्षा कमी नाही. आता दुसरा फायदा, हा तर प्रत्येक शेतकऱ्याच्या काळजाला हात घालणारा विषय आहे. तो म्हणजे तण नियंत्रण. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की कधीकधी लागवडीपेक्षा जास्त खर्च तर खुरपणीवर, निंदणी गुडाईवर आणि मजुरांवर होतो. मल्चिंग हा खर्च अक्षरशः मुळापासूनच उपटून टाकतो. यामागचं विज्ञान इतकं सोपं आहे की लहान मुलंही सांगेल. कोणत्याही रोपट्याला किंवा गवताला वाढण्यासाठी सूर्यप्रकाश लागतो, बरोबर? मल्चिंग फिल्म हा सूर्यप्रकाशच जमिनीपर्यंत पोहोचू देत नाही. प्लास्टिकच्या खाली असतो फक्त अंधार. त्यामुळे तणाचं बी उगवतच नाही आणि जे काही थोडंफार उगवलं ते सूर्यप्रकाशाशिवाय आणि आतल्या उष्णतेमुळं जागच्या जागी मरून जातं. आणि गंमत म्हणजे हे मेलेलं तण तिथेच कुजून आपल्या पिकासाठी एक नैसर्गिक हिरवळीचं खत बनतं. म्हणजे एका दगडात 2 पक्षी. खुरपणीचा खर्च थेट 0. तिसरा शास्त्रीय फायदा आहे तापमान नियंत्रण.
मल्चिंग फिल्म जमिनीसाठी एका थर्मोस्टॅटसारखं काम करते. म्हणजे काय? तर बघा, कडाक्याच्या हिवाळ्यात जेव्हा बाहेर प्रचंड थंडी असते तेव्हा ती जमिनीतील उष्णता बाहेर जाऊ देत नाही, जमिनीला उबदार ठेवते. यामुळे मुळं थंडीतही आपलं काम व्यवस्थित करत राहतात. आणि याच्या उलट कडक उन्हाळ्यात ती सूर्याची आग थेट जमिनीपर्यंत पोहोचू देत नाही, ज्यामुळे मुळांना भाजण्यापासून संरक्षण मिळतं. आणि या उत्तम तापमान नियंत्रणामुळे काय होतं माहितीये? तर पिकाच्या पांढऱ्या मुळांची वाढ, ज्याला आपण रूट झोन डेव्हलपमेंट म्हणतो, ती उघड्या शेताच्या तुलनेत तब्बल 3 ते 4 पट वेगाने आणि जास्त होते. आणि हे तर साधं गणित आहे. जितकी जास्त पांढरी मुळं, तितकं जास्त अन्नद्रव्य झाड जमिनीतून उचलणार आणि तितकंच दमदार आणि भरघोस उत्पादन ते देणार. या सगळ्यासोबतच मल्चिंग आपल्या मालाची प्रत म्हणजे क्वालिटी सुधारते. विचार करा, टोमॅटो, स्ट्रॉबेरी किंवा टरबूज यासारखी फळं जेव्हा थेट जमिनीला टेकतात तेव्हा पाण्यामुळे माती उडून त्यावर डाग पडतात, फळं सडू लागतात. मल्चिंगमुळे काय होतं? फळ आणि माती यांच्यात एक स्वच्छ अडथळा निर्माण होतो. फळ त्या प्लॅस्टिकवर राहतं, एकदम स्वच्छ, चमकदार आणि डागविरहित. आणि असा ए ग्रेड माल जेव्हा आपण बाजारात घेऊन जातो तेव्हा इतरांपेक्षा हमखास 2 पैसे जास्त भाव मिळतोच मिळतो. आत्तापर्यंत आपण मल्चिंगचे फायदे तर पाहिले, पण हे फायदे मिळवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे योग्य साधनांची निवड, म्हणजे योग्य मल्चिंग फिल्मची निवड. अनेक शेतकरी इथेच मोठी चूक करतात. बाजारात जाऊन कोणतीही स्वस्त फिल्म उचलून आणतात आणि मग नुकसान झाल्यावर तंत्रज्ञानाला दोष देतात. चला, आता आपण यातली तांत्रिक बाजू नीट समजून घेऊया. बाजारात मुख्यत्वे 2 प्रकारच्या फिल्म्स जास्त चालतात. पहिली आणि सर्वात लोकप्रिय आहे सिल्वर आणि ब्लॅक फिल्म. यात एक बाजू चांदीच्या रंगाची असते आणि दुसरी काळी. लक्षात ठेवा, नेहमी चांदीची बाजू वरच्या दिशेने ठेवायची. याचं शास्त्रीय कारण असं की चांदीचा रंग सूर्यप्रकाश परावर्तित करतो, म्हणजे परत फेकतो, ज्यामुळे जमीन थंड राहते. आणि याच परावर्तित प्रकाशामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स यांसारखे रसशोषक कीटक पिकाजवळ येत नाहीत. दुसरी फिल्म आहे पूर्ण काळी. ही फिल्म उष्णता शोषून घेते आणि जमीन गरम ठेवते. तिचा वापर थंडीच्या दिवसात किंवा थंड प्रदेशात जास्त होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फिल्मची जाडी, जिला मायक्रॉन म्हणतात. तुमचं पीक किती महिन्यांचं आहे यावर मायक्रॉनची निवड अवलंबून असते. सोपं सूत्र आहे. जर तुमचं पीक 3-4 महिन्यात संपणार असेल, जसं की टरबूज, काकडी, तर 20 ते 25 मायक्रॉनची फिल्म पुरे. जर पीक 6 ते 8 महिन्यांचं असेल, जसं की टोमॅटो, मिरची, तर 25 ते 30 मायक्रॉनची फिल्म निवडा. आणि जर तुम्ही पपई किंवा केळीसारखी फळबाग लावत असाल, तर 50 मायक्रॉन किंवा त्याहून अधिक जाडीची फिल्म वापरा, जी वर्षानुवर्ष टिकेल. समजा आपण योग्य फिल्म निवडली, पण ती शेतात अंथरण्याची पद्धतच चुकली, तर सगळा खर्च पाण्यात जाऊ शकतो. त्यामुळे आता आपण मल्चिंग लावण्याची अचूक शास्त्रीय पद्धत काय आहे ते पाहूया. आता जरा नीट लक्ष द्या. सगळ्यात आधी शेताची खोल नांगरणी करून माती एकदम भुसभुशीत करून घ्या. एकही ढेकूळ राहता कामा नये. त्यानंतर बेड तयार करा. बेडची उंची किमान 1 फूट आणि रुंदी साधारण 2.5 ते 3 फूट असावी. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे बेसल डोस. एक गोष्ट लक्षात ठेवा, एकदा मल्चिंग अंथरली की तुम्ही शेणखत किंवा DAP सारखी घनखते देऊ शकणार नाही. त्यामुळे ती आधीच बेडवर टाकून मातीत चांगली मिसळून घ्या. मग बेडच्या मधोमध ड्रिपची नळी अंथरा आणि तिची छिद्र वरच्या बाजूला ठेवा. आता मल्चिंग फिल्मचा रोल बेडच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत ओढून घ्या आणि दोन्ही बाजूंनी माती टाकून ती एकदम घट्ट ताणून बसवा. फिल्म आणि मातीत अजिबात हवा राहू देऊ नका. आणि शेवटी गरजेनुसार 2 ते 3 इंचाची गोल छिद्र पाडून रोपांची लागवड करा. मल्चिंग करताना काही सामान्य चुका टाळायलाच हव्यात. पहिली चूक, भर दुपारच्या कडक उन्हात मल्चिंग अंथरू नका, कारण उष्णतेने प्लास्टिक पसरतं आणि रात्री थंड झाल्यावर आकसून फाटू शकतं. हे काम नेहमी सकाळी किंवा संध्याकाळी थंड वातावरणात करा. दुसरी चूक म्हणजे कोरड्या जमिनीत मल्चिंग करणे. मल्चिंग करण्याआधी बेडमध्ये पुरेसा ओलावा असणं खूप गरजेचं आहे. आणि तिसरी काळजी, लहान रोपाचं नाजूक खोड गरम झालेल्या प्लास्टिकला चिकटणार नाही याची खात्री करा. चला, आता येऊया त्या प्रश्नाकडे जो प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात असतो. भाऊ, हे सगळं ठीक आहे, पण याला खर्च किती येणार? आणि यातून 4 पैसे जास्त मिळतील का? चला, आता मल्चिंगचं अर्थशास्त्र सोप्पं करून समजून घेऊया. 1 एकराचा विचार केला तर मल्चिंग फिल्म आणि ड्रिप्ससाठी सुरुवातीला साधारण 15 ते 20 हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च येऊ शकतो. हा आकडा ऐकून घाबरू नका. थांबा, आता नाण्याची दुसरी बाजू बघा.
या एका गुंतवणुकीमुळे तुमचा खुरपणीवर होणारा कमीत कमी 15,000चा खर्च पूर्णपणे वाचतो. म्हणजे खर्च तिथेच वसूल झाला. तुमचा खताचा खर्च 30% कमी होतो, पाण्याची बचत होते ती वेगळीच. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुमच्या उत्पादनात कमीत कमी 25 ते 40% वाढ होते. हा जो वाढलेला माल आहे तो तुमचा निव्वळ नफा आहे. बांधवांनो, आता तो काळ गेला जेव्हा शेती फक्त पोट भरण्याचं साधन होती. आजच्या काळात शेती हा एक व्यवसाय आहे. आणि कोणत्याही व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल तर नवीन तंत्रज्ञान आणि आधुनिक पद्धतींचा स्वीकार आपल्याला करावाच लागतो. एक शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे पर्यावरण. पीक काढून झाल्यावर त्या प्लास्टिक फिल्मचं काय करायचं? ही आपली जबाबदारी आहे की पीक संपल्यावर ती फिल्म शेतातून पूर्णपणे काढून टाकावी. तिला जमिनीत गाडू नका किंवा जाळू नका. यामुळे जमिनीचं आणि पर्यावरणाचं मोठं नुकसान होतं. ती फिल्म काढून भंगारमध्ये विका, जेणेकरून तिच्यावर पुन्हा प्रक्रिया होऊ शकेल. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, मल्चिंगमध्ये खत देण्याची पद्धत पूर्णपणे बदलते. इथे तुम्हाला पाण्यात विरघळणारी खतं जसं की 19-19-19 किंवा इतर विद्राव्य खतं ड्रीपमधून पाण्यासोबत द्यावी लागतात. या पद्धतीला फर्टिगेशन म्हणतात. यामुळे खताचा प्रत्येक कण थेट मुळांपर्यंत पोचतो आणि खत अजिबात वाया जात नाही. मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, काळानुसार जो बदलतो तोच टिकतो आणि पुढे जातो. मल्चिंग हे असंच एक क्रांतिकारी तंत्रज्ञान आहे ज्याने जगभरातल्या लाखो शेतकऱ्यांचं आयुष्य बदललं आहे. आता वेळ आहे आपल्या शेतकऱ्यांनी पुढे येऊन हे बदल स्वीकारण्याची. जर आपण पहिल्यांदाच मल्चिंग वापरणार असाल तर माझा एकच सल्ला आहे, एकदम मोठ्या क्षेत्रावर प्रयोग करण्याऐवजी सुरुवात अगदी छोट्या भागातून करा. अर्धा एकर किंवा अगदी 10 गुंठ्यांपासून सुरुवात करा. स्वतःच्या डोळ्यांनी फरक बघा, अनुभव घ्या आणि मग आत्मविश्वासाने मोठ्या क्षेत्रावर त्याचा वापर करा. आम्हाला आशा आहे की मल्चिंगबद्दलची ही सविस्तर माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. तुमच्या मनात अजूनही काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये विचारायला अजिबात लाजू नका. आणि हो, ही माहिती आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांसोबत आणि व्हॉट्सॲप ग्रुप्समध्ये नक्की शेअर करा, कारण ज्ञान हे वाढल्यानेच वाढतं. जर आपल्या देशातल्या प्रत्येक शेतकऱ्याने अशा आधुनिक आणि शास्त्रीय पद्धतींचा वापर केला तर तो दिवस दूर नाही जेव्हा आपला बळीराजा खऱ्या अर्थाने समृद्ध आणि आनंदी होईल. कृषी साथी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मेहनत करत रहा, पण आता स्मार्ट पद्धतीने. जय जवान, जय किसान. धन्यवाद.